सिलेबस मध्ये प्रामुख्याने आयुर्वेद आहे, प्राणिक हिलिंग आणि रेकी आहे. मग प्राणिक हिलिंग लॉ रेकी किंवा रेकी लॉ प्राणिक हिलिंग वर क्वेश्चन येऊ शकतो. थर्ड आहे निसर्गोपचार, आणि फोर्थ आहे योगा थेरपीचे किंवा योगोपचार किंवा योगा थेरपीचे ऍप्लिकेशन किंवा त्याचे काही उपचार आहेत. मग ह्या प्रत्येकाचं आपल्याला ऍक्च्युली मुख्य तीन पार्ट मध्ये डिव्हिजन केलं की त्याचं हिस्ट्री किंवा त्याचा इतिहास, त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे सिद्धांत किंवा त्याचे मौलिक प्रिन्सिपल किंवा बेसिक सिद्धांत काय आहेत प्रत्येक थेरपीचे, आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत. तर ह्या चार भागामध्ये त्याचं आपल्याला काय केलेलं आहे, डिव्हिजन केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आयुर्वेदाविषयी पाहणार आहोत आपण आताच्या ह्या भागामध्ये. तर आयुर्वेदा किंवा हे आहे ते, जसं आता तुम्हाला माहिती की आपल्याकडे बऱ्यापैकी 5 ते 6 सिस्टीम्स आहेत. म्हणजे ॲलोपॅथी म्हणजे आपण एमबीबीएस डॉक्टर्स म्हणतो. त्याच्यानंतर डेंटल किंवा दाताचे दंतचिकित्सक येतात. मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट येते, होमिओपॅथिक येते, फिजिओथेरपिस्ट पण येतात. ऍक्च्युली डॉक्टर म्हणून आपण ह्या 4 जणांना मान्यता देतो. त्याच्यामध्ये परत निसर्गोपचार थेरपी असते, युनानी थेरपी असते. बाकीच्या अलाइड सायन्सेस मध्ये मग हे सगळं प्राणिक रेकी थेरपी, मग आता हे सगळ्या होलिस्टिक थेरपी झाल्या. म्हणजे आपण अलाइड सायन्सेस म्हणतो त्यांना. तर बेसिक ऍक्च्युली सायन्स मध्ये मेन होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक तीन गोष्टींना आपण मान्य देतो. तर त्याच्यावर बाकीच्या गोष्टी आपण अलाइड सायन्सेस म्हणजे त्यांना हेल्पफुल करणार होलिस्टिक वे. होलिस्टिक वे म्हणजे काय, तर आता आपले सगळं जे त्याला आपल्याला होलिस्टिक अप्रोच म्हणतो आपण, की सगळ्या प्रकारची उन्नती. हेल्थ म्हणजे काही फक्त शारीरिक आपल्या डोळ्यासमोर येतं म्हणजे फक्त शारीरिक हेल्थ असं डोळ्यासमोर येतं, पण तसं नाहीये. तर आपली आरोग्य किंवा आपली हेल्थ म्हणजे तर आपली शारीरिक आली, आपली मानसिक त्याच्यामध्ये हेल्थ आली, आध्यात्मिक केली म्हणजे आध्यात्मिक उन्नती, स्पिरिच्युअल उन्नती आपली काय आहे, सामाजिक ह्याच्यामध्ये आपली काय स्टेटस आहे किंवा आपण सामाजिक लोकांमध्ये कसं वावरतो किंवा आपली त्याच्यामध्ये काय आपली हे आहे. तर ह्या सगळ्या वेळी आपली उन्नती किंवा आपलं सगळं येतं आणि सगळीकडे ग्रोथ येते ह्या गोष्टीत. तर आता आपल्याला आयुर्वेदा म्हणजे काय पाहायचंय, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय पाहायचं की ते आपल्याला माहिती आहे तुम्हाला की आयुर्वेदाचं असं शास्त्र किती कधी पुरातन काळी होतं हे सांगता येत नाही. कारण जसं मनुष्याचं पाहतो आपण तसं तर प्रत्येक गोष्टीच्या वनस्पतींचा किंवा झाडापाला किंवा आपण प्रत्येक गोष्ट ही जी काही हर्बल वापरतो ती सगळी आयुर्वेदामध्ये इन्क्लूड होते. मग ती हळद असू दे किंवा आपण कुठली गोष्ट, सुंठ आहे, वेलदोड्या, मसाल्याचे पदार्थ म्हणजे आपण कफ झाला की आलं घ्या म्हणतो किंवा घसा बसला की हळद किंवा एखादी जखम झाली तरी हळद लावा म्हणतो. मग तसंच सगळे झाडपाला म्हणजे आता ही सगळी जी झाडं आहेत, गुडूची म्हणा, हरितकी म्हणजे आवळा म्हणा, किंवा हे सगळ्या गोष्टींचा आपण जो वापर करतो तो खूप म्हणजे आजीबाईचा पटवा आपण जसं म्हणतो तसं आपल्या आज्या परंपरागत ही बरीच ट्रीटमेंट चालू आहे. मग आपण जसं आपल्याला कळतं की बाबा कुठून उगम झाला असं आपण सांगू शकत नाही, तरी पण जे आपले वेद आहेत, ऋग्वेद किंवा सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, तर ह्या 4 वेदामध्ये जो अथर्व वेद आहे तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आयुर्वेदाचा खूप सारा उल्लेख सापडतो. त्याच्या आधी पण पुरातन काळापासून आयुर्वेद आहे. पण आपण असं म्हणू शकतो की साधारणतः त्या काळामध्ये किंवा त्या वेदाच्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेद मे बी डेव्हलप म्हणजे किंवा सुरुवात झाली असावी किंवा अथर्ववेदापासून आयुर्वेदाचं वेगळं असं सेपरेशन झालं. म्हणजे असं शास्त्र म्हणून त्याचं जे काही लिखाण आहे किंवा एक सायंटिफिक बेस आहे तो 5,000 वर्षापासून साधारणतः आपण त्याचा पुढचा काळ म्हणू शकतो. अथर्ववेदामध्ये फक्त असं तांत्रिक स्पेल किंवा तांत्रिक म्हणजे मंत्र असं वगैरे फक्त मंत्र चिकित्सा किंवा तंत्र चिकित्सा ह्याचाच उल्लेख नव्हता. तर आयुर्वेदामध्ये पण जे काही डिसिजेस किंवा जे काही व्याधी आहेत किंवा जे काही जखम आहेत किंवा जे काही फर्टिलिटी म्हणजे आपल्याला इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट जे काही म्हणजे वाजी करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी किंवा आपली प्रकृती चांगली ठेवण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला काय सापडतो, अथर्ववेदामध्ये सापडतो. आणि अथर्ववेदाचाच उपवेद म्हणून आपण आयुर्वेदाला मान्यता देतो किंवा आयुर्वेदामध्ये अथर्ववेदाचाच त्याला आपण उपवेद मानतो. तर आता ह्याच्यामध्ये साधारणतः चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता ह्या तीन मोठ्या गोष्टी आपल्या लिखाणामध्ये काय करून येतात तर दिसून येतात आयुर्वेदामध्ये साधारणतः. तर त्याच्यामध्ये आपण पुढचं काय पाहणार आहोत की आयुर्वेदाचा म्हणजे
आयुर्वेद ह्या शब्दाची आपण काय करणार आहोत, फोड करणार आहोत. आता तुम्हाला कुणालाही सांगता येईल की आयु म्हणजे काय, तर आयुष्य म्हणजे आपण ज्यावेळी जन्मलो आणि त्यापासून मृत्यूपर्यंत जो काही आपला काळ आहे त्याला आपण काय म्हणतो, आयु. किंवा म्हणजे आपलं प्रत्येकाची एक आयु कर्म ठराविक मर्यादेत ठरलेलं आहे. कुणाचं कुणी 50 वर्ष जगू शकतो, कुणी 60, कुणी 70, कुणी 80, कुणी 90. तर ही आयु पण आता इथे योगाचा संबंध आपण लावू शकतो. तर आयु आपण काय म्हणतो की पतंजली सांगतात की त्यांच्या सूत्रांमध्ये की तुमची आयु ही तुमच्या कर्मावरती, तुमचं तुमच्या कर्माचा फलाशय काय आहे त्याच्यावरती तुमची आयु ठरते. तुम्ही काय कर्म केलेत पूर्वीच्या काळी किंवा तुमचं काय, तर त्याच्यावरती तुमचं आयुष्य हे ठरवलं जातात साधारणतः. आणि वेद म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ज्ञान ज्ञान घेणे किंवा नॉलेज अर्न करणे, किंवा आपण काय म्हणू शकतो, आयुर्वेद असं म्हणू शकतो. आता अ, एक गोष्ट लक्षात घ्या की आयुर्वेदाचा हे आपण म्हणजे फोड बघितली आयुर्वेदाच्या शब्दाची. तर आयुर्वेदाचा सर्वात महत्वाचा उपयोग काय आहे किंवा प्रयोजन काय आहे की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे, म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे काय की स्वस्थ व्यक्ती जी आहे तर तिच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे म्हणजे आयुर्वेदाचं सगळ्यात महत्वाचं प्रयोजन काय आहे. तर जे काही आपल्यासारखी लोक आहेत की ज्यांचे स्वस्थ आहेत, नॉर्मली त्यांना काहीही आजार नाही, कधी कुठलीही उपचार पद्धती कधी चालू होते तर ती व्यक्ती साधारणतः आजारी पडल्यानंतर प्रत्येक उपचार पद्धती काम करते. पण आयुर्वेदाचं तसं नाहीये की स्वस्थ योग ही तसाच आहे आणि आयुर्वेदही तसाच आहे. योग पण जीवनशैली आहे, आयुर्वेद पण एक जीवनशैली आहे. हा दोघांचा, कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी आयुर्वेद आणि योग हा परस्पर संबंध विचारला जातो. कारण आता आपण योगा शिकतोय आणि योगामध्ये अलाइड सायन्सेस म्हणून सध्या आपण आयुर्वेद घेतो ऍक्च्युली. तर आयुर्वेदाचा योगामध्ये कसा वापर होतो आणि योगाचा आयुर्वेदामध्ये कसा वापर होतो, तर योग पण एक जीवनशैली आहे, तसंच आयुर्वेद पण ही काय आहे, एक जीवनशैली आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा आपल्याला उल्लेख आढळतो की तुमची ऋतुचर्या किंवा ऋतुचर्या कशी असावी, तुमची दिनचर्या कशी असावी, तुमचा आहार कसा असावा, तर तुम्ही कुठला आहार घेऊ नये, कधी आहार घेऊ नये, उपवास पद्धती कशी वापरावी, लंघन पद्धती कशी वापरावी. तर नंतर शोधन चिकित्सा, शमन चिकित्सा, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आयुर्वेदामध्ये येतो. तर मग किंवा आपण पंचकर्माचा वापर पण स्वस्थ व्यक्तीच्या आयुष्याच्या रक्षणासाठी करू शकतो आणि तेच व्याधी झाल्यानंतर पण आपण पंचकर्माचा वापर करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की दोन फोड दिसतात की स्वस्थ वृत्तम म्हणजे काय की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड हेल्थ केअर, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे किंवा त्याच्या हेल्थ केअरची काळजी घेणे हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. आणि अथर्व उत्तम म्हणजे काय की जेव्हा तुम्ही व्याधी किंवा एखाद्या ह्याच्याने पीडित होता त्याच्यानंतर त्याला क्युरेटिव्ह मेजर्स म्हणजे त्याला काय गरज आहे हे करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, त्या दोन्ही गोष्टींसाठी आयुर्वेदाचा उपयोग होतो. तर आपल्याला इतिहास बघायचा आता ऍक्च्युअली असं. आता इतिहासामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 4 वेद आहेत. 4 वेदामध्ये साधारणतः तो अथर्व वेदाचा उपवेद मानला जातो, पण ऍक्च्युली आयुर्वेदाचं ओरिजिन हे भगवंतांपासून मानलं जातं. तर ते कसं मानलं जातं की आता त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं, आता व्याख्या म्हणून एक आपण बघू की आयुष्य वेद हा आयुर्वेद हा म्हणजे काय, जे काही आयुष्याचा वेद किंवा आपल्या आयु कर्म कसं किंवा आपले आयुष्य कसं हेल्दीपणे जगणे किंवा आपलं आयुष्य कसं वाढवायचं, तर ह्याचा जो काही अभ्यास किंवा ज्याचं काही ज्ञान देतो तो म्हणजे आयुर्वेद. हे कोणी ह्याची उत्पत्ती आपण असं मानू शकतो. नंतर सुश्रुत काय आहेत की हे खूप मोठे सर्जन मानले जातात आयुर्वेदाचे. चरकमध्ये चरक, सुश्रुत आणि वाग्भट. तर चरकमध्ये साधारणतः मेडिसिनचा पण उल्लेख येतो. अ, भस्म किंवा तंत्र किंवा आपण जे पारद किंवा रसशास्त्र जो म्हणतो त्याचा पण चरक संहितेमध्ये उल्लेख येतो. आणि सुश्रुत संहितेमध्ये सगळ्या सर्जरीज जे काही नॉर्मल आपण सर्जरी पूर्वी काय करायचे की अॅनेस्थेशिया नव्हता, तर बऱ्याच व्यक्तींची कपॅसिटी इतकी चांगली होती की विदाउट अॅनेस्थेशिया पण ते सर्जरी करायचे. आणि काही वेळेस ते दारू पाजून किंवा आपल्याकडे कॅटगट आता निर्माण झाला, पण त्या काळी कॅटगट नव्हता, तो मुंगळे असायचे. मुंगळ्याने एकदा चावलं तर तुम्ही पाहिलंय का कधी मुंगळा तुम्हाला कुणाला चावला तर ते अक्षरशः ते ओढून काढावा लागतो, तर त्याचा पुढचा भाग जो पकडलेला असतो तो तसाच राहतो आणि मागचा मुंगळा निघून येतो, पण तो चावलेला भाग असतो तो तसाच राहतो आणि ते स्टिच सारखं काम करतं. तर तसं पूर्वी मुंगळे वापरायचे ते स्टिचेस घ्यायला वगैरे. नंतर नंतर सुश्रुतांनी बरीच इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप केले.
तर ते सर्जरीचे देव मानले जातात. आता सुद्धा सुश्रुत संहिता आपली जी ओरिजिनल आहे ती भारतामध्ये नाहीये, तर ती अमेरिकेत आहे अजूनही. तर ती अमेरिकेमध्ये त्यांनी इवन त्यांच्या बऱ्याच मेडिसिन किंवा ॲलोपॅथीच्या ह्याच्यामध्ये सुश्रुतांचा पहिल्यांदा पुतळा असतो बाहेर, किंवा त्यांची मूर्ती असते बाहेर. आणि सुश्रुत संहिता पण आपली ओरिजिनल सुश्रुत संहिता ही भारतात नसून तर ती अमेरिकेत आहे सध्या. तर थोडक्यात काय, तर सुश्रुतांच्या मतानुसार का आयुर्स्मिन विद्यते अनेन वा आयुर्विद्यंती आयुर्वेदा, म्हणजे काय, आयुरस्मिन विद्यते म्हणजे आयुष्याविषयी ज्ञान देते. तसंच काय करते ती, दीर्घायुष्याच्या उपायांची म्हणजे दीर्घायुष्य कसं व्हावं, दीर्घायुष्य होण्यासाठी आपली दिनचर्या, आपली ऋतुचर्या, आपला आहार, आपला विहार कसा असावा ह्याची जी विषय चर्चा करतो तो म्हणजे आयुर्वेद होय. हं? ज्याच्यामध्ये प्रकृती, ज्ञान, रसायन, नंतर दृष्टी झाली असताना त्याचा उपचार कसा करावा, या सगळ्या गोष्टींचा उपदेश ज्याच्यामध्ये देतात. प्रकृती म्हणजे तुम्हाला पुढे लक्षात येईल की प्रकृती काय असते. तर आयुर्वेदानुसार प्रकृती 3 प्रकारची असते: वात, पित्त आणि कफ. तर त्यांनी काय सांगितलं की आयुर्वेद कोणता आहे, जे कसलं ज्ञान देतं, तर प्रकृतीचं ज्ञान देतं. रसायनशास्त्र म्हणून आयुर्वेदामध्ये एक शब्द असतो, म्हणजे एक विषयच असतो कम्प्लीट. तर त्या रसायनशास्त्रामध्ये जे काही सगळे मेटल्स आहेत जे वापरले जातात, सुवर्ण वापरलं जातं औषधांमध्ये. तर सुवर्ण प्राशन विधी तुम्ही बघता सगळीकडे. तुम्ही कधी कधी कोणाच्या तरी स्टेटसला वगैरे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या वाचता की सुवर्ण प्राशनाचा विधी आहे तर मुलांना घेऊन यावे. तर सुवर्ण प्राशन असतं, किंवा पारद सारखी बरीच द्रव्य किंवा तांब, हे सगळ्यांची भस्म वापरली जातात औषधांमध्ये, बऱ्याच औषधांमध्ये वापरली जातात. त्याला रसायनशास्त्र म्हणतात. ती भस्म कशी बनवायची किंवा ती भस्माची प्रॉपर्टीज काय असतात, त्या कशा वापरायच्या, त्यांना शुद्ध कसं करायचं, तर ह्या सगळ्यांचा उपदेश काय असतो, आयुर्वेदामध्ये असतो. तर त्यांनी तेच सांगितलं की मग आयुर्वेद म्हणजे काय, हे अरुण दत्तानुसार सांगितलं. आणि चरकाचार्यांनुसार त्यांनी काय सांगितलंय की शरीर, आता शरीर आपलं कसं बनलेलं आहे की पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तर पंचमहाभूत कुणाला सांगता येतील का, कुठली कुठली 5 पंचमहाभूत आहेत, कुणाला सांगता येईल? पृथ्वी, जल, पृथ्वी. हा, जल, आकाश, वायू आणि अग्नी. अग्नी. पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी. हा, तर पृथ्वी आपण काय म्हणतो, तर ही जी पंचमहाभूत आहेत, हा, पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी. तर ह्या पंचमहाभूतांपासून काय केलं, आपलं हे शरीर पूर्ण बनलेलं आहे. आणि ह्या पंचमहाभूतातून बनलेल्या शरीराला कधी एक प्रकारचं सजीवत्व येतं, तर त्याच्यामध्ये चेतना अधिष्ठित असेल, तर आत्मा अधिष्ठित असेल, हम्म, तर त्या शरीराला महत्व येतं. तर इथं पण योगाचा आपण संबंध लावू शकतो की योग काय म्हणतं की आत्मा आणि परमात्म्याचा संबंध जर आला तर आपल्याला काय करतो की योग साधता येतो, किंवा युज धातूपासून जी उत्पत्ती होते योगाची. तर तसं इथे पण त्यांनी काय सांगितलं की ह्या पंचमहाभूत शरीरामध्ये जेव्हा चेतनेचं अधिष्ठित्व होतं तेव्हा त्या शरीराला काय येतं, महत्व होतं. आणि असं जे शरीर आहे, नंतर इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय आपली आणि ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रियामध्ये हात, पाय, वाक, पाणी सगळं बाकीचं येतं. तसं ज्ञानेंद्रियामध्ये आपले 5 सेन्स ऑर्गन्स येतात: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. तर तसं, आणि हे मन किंवा सत्व आपण जे म्हणतो ह्यांच्या संयोगालाच काय म्हणतो आपण, आत्मा असं म्हणतो. म्हणजे शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांच्या संयोगालाच आपण काय म्हणतो, आयु, किंवा आपण काय म्हणू शकतो, आपलं आयुर्वेदाच्या ज्या आयुतला ज्या शब्द आहेत त्याला आपण असं त्याची व्याख्या आपण करू शकतो. आता आयुला पर्यायी शब्द पण बरेच दिले की धारण करणे किंवा धारयती, नंतर पुतिताम, गतो, म्हणजे काय की हा संयोग कसा होतो सगळ्याचा, की आयुच्या पर्यायीमध्ये की आपलं जे शरीरामध्ये रस म्हणजे काय आलं, लिम्फ आलं आणि रक्त. तर तसं शरीराला धारण करतं हे रसवाहिन्यांनी युक्त शरीर, किंवा प्रत्येक सिस्टीमने युक्त शरीर आहे आपल्याला, हे स्वतःला धारण करतं. म्हणून त्याला काय केलेलं आहे, पर्यायी शब्द धारी असा आपण वापरलेला आहे. आता परिभाषा म्हणजे आता आयुर्वेद शब्दाची उत्पत्ती बघितली आपण, त्याची व्याख्या बघितल्या आपण, डेफिनेशन्स बघितल्या प्रत्येक, म्हणजे अरुंदत्तानुसार, सुश्रुतानुसार, चरकानुसार. हा, त्याच्यानंतर त्याची परिभाषा बघू शकतो आपण. परिभाषा म्हणजे काय की म्हणजे त्याचं कशासाठी आयुर्वेदाचा वापर किंवा प्रयोजन पण त्यालाच म्हणू शकतो आपण.
तर हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम मानम च तच्चैत्रोक्तम आयुर्वेदा स उच्यते. म्हणजे आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे, आपलं सुख कशात आहे, आपलं दुःख कशात आहे, म्हणजे आपल्या आयुष्याला लागणाऱ्या हितकर अहितकर नंतर सुखायू किंवा दीर्घायू म्हणजे दुःख करणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचा उल्लेख काय आहे, ज्याच्यामध्ये आहे त्यालाच आयुर्वेद असं म्हणतात. ज्या शाखेमध्ये म्हणजे ज्याचं नॉलेज किंवा ज्याची विद्या आपल्याला दिल्या त्याच्यामध्ये सूत्र असतात, सगळी सूत्र संस्कृतमध्ये असतात सुभाषितात. त्याचं ज्ञान, त्याचं शास्त्र, त्याचं लक्षण आणि तंत्र हे सर्व काय आहेत, कसं कसे ते आयुर्वेदाचे किंवा ह्याचे काय आहेत आपल्याला पर्याय आहेत. आता ह्याचं प्रयोजन काय आयुर्वेदाचं मी तुम्हाला सांगितलं तसं, की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि आतुर किंवा आरोग्य व्यक्ती आहे त्याच्या विकाराचं प्रशमन करणे हे आयुर्वेदाचं मूळ काय आहे, प्रयोजन आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आयुर्वेदाचं ओरिजिन किंवा आयुर्वेदाची उत्पत्ती ही म्हणजे आपण सांगू शकत नाही की ती देवांपासून आलेली आहे. त्यांनी असं मानलं की ब्रह्मदेव जे आहेत आपले, जे सृष्टीचे कर्ता करविता किंवा आपण म्हणू शकतो किंवा ब्रह्मदेवाने सृष्टी सर्जन उत्पत्ती केली किंवा ब्रह्मदेवाने, तर ते ब्रह्मदेवानी काय केलं की पहिल्यांदा आयुर्वेद कुणाला सांगितला की जसा तसा काय सांगितलं त्यांनी दक्ष प्रजापती यांना ग्रहण केला. त्यांनी त्यांना त्यांना इतक्या व्यवस्थित पद्धतीने सांगितला की त्यांनी पूर्णपणे दक्ष प्रजापतींना हा त्याचं पूर्ण काय म्हणतात हे सांगितलं म्हणजे ग्रहण केला म्हणजे पूर्णपणे असं तोंडी सांगितलं, असं कुठं लिहिलेलं नव्हतं की त्यांनी असं जे पटापटा पटापटा जे सांगितलं. पूर्वीच्या काळी लोक खूप हुशार होती. त्यांनी जसा जसा दक्ष प्रजापतींनी ग्रहण केला. मग दक्ष प्रजापतींनी काय केलं की अश्विनी कुमार यांना सांगितलं. मग अश्विनी कुमारांनी काय केला की तो तसा तसा ग्रहण करून इंद्रांना सांगितला. इंद्रांनी पण काय केलं की तसा तसा ग्रहण केला तो. आणि पुढं काय झालं की हा तो देवापर्यंत सीमित होता तिथं. आता मग तिथून पुढे जेव्हा त्रेतायुगाच्या काळानंतर जेव्हा हे आपलं द्वापार युग म्हणजे आपलं हे जे युग चालू झालं, तर त्या युगामध्ये काय झालं की लोक बऱ्यापैकी आजारी पडायला लागले, लोकांची ओबेसिटी वाढायला लागली, लोकांच्या मध्ये आजाराचं प्रमाण वाढायला लागलं, कारण त्यांची दिनचर्या, ऋतुचर्या, आहारचर्या सगळी बदलली. मग त्यावेळेस काय केलं की भारद्वाज ऋषींनी काय केलं, ते खूप असे उपवासी करणारे, वेदाध्ययन करणारे, ब्रह्मचर्य पाळणारे असे जे भारद्वाज ऋषी भारद्वाज ऋषींच्या भारद्वाज ऋषी काय केलं की त्यांनी भारद्वाज ऋषी आणि त्यांनी काय केलं की महर्षींकडे गेले की म्हणजे त्यांनी सांगितलं की हे लोकांच्या मध्ये बऱ्यापैकी आजार निर्माण झालेले आहेत, तर मला आता तुम्ही ह्या आजारांसाठी मला आयुर्वेदाचा वापर करणं गरजेचं आहे. तर तुम्ही मला आयुर्वेद जसाच्या तसा शिकवा. तुम्ही शिकवलात तर मी त्याचा वापर काय करू शकतो की ह्या सगळ्या लोकांच्या उपचारासाठी किंवा त्यांच्या व्याधी निर्मूलनासाठी मी करू शकतो. मग तर त्या त्या महर्षींनी मग जेव्हा ते ह्याच्याकडे गेले, इंद्रांकडे गेले आणि त्यांनी तो पूर्णपणे जसाच्या तसा काय केला, भारद्वाज ऋषींनी ग्रहण केला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जी सगळी खाली नावं दिसत आहेत की जमदग्नी, वसिष्ठ, कश्यप, भृगु, आत्रेय, गौतम, सांख्य, पुलस्त, नारद, असित, अगस्त्य, वामदेव, मार्कंडेय, तर हे सगळे विद्यार्थी आहेत. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा 6-6 जणांकडे, 8-8 जणांकडे असं ते आयुर्वेदाचं काय झालं की आयुर्वेदाची परंपरा पुढे 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 गेली. आता ह्याच्यामध्ये आता मूळ आपला उद्देश काय असतो की आयुष्याचा, तर धर्म अर्थ भारतीय शास्त्रानुसार भारतीय दर्शनानुसार आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे काय आपले 4 पुरुषार्थ आहेत किंवा हे साध्य करतो आपण आपल्या आयुष्यात येऊन. तर धर्म म्हणजे आपला धर्माचं अनुपालन करणे किंवा आपले पालन करणे. अर्थ म्हणजे अर्थार्जन करणे आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या ह्याच्यासाठी मुलांसाठी किंवा त्यांचं पालन करणे. काम म्हणजे आपली मुलं उत्पत्ती किंवा आपल्या मुलांना किंवा वंश वाढवणे आपला. आणि मोक्ष सगळ्यात शेवटचं सगळं झाल्यानंतर आपण मोक्षासाठी प्रयत्न करतो. सगळं सोडून आपला संन्यास घेऊन आपण मोक्ष प्राप्तीसाठी आपला हे आपलं उपचार किंवा आपले हे मोक्ष प्राप्तीकडे आपली वाटचाल चालू होते. तर त्यांचं असं काय झालं की त्यांनी आता ह्या इंद्रापुढे जेव्हा इंद्रलोकी जाऊन त्यांनी भारद्वाज ऋषींनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी त्यांना पूर्ण जसं तसं दीर्घायुसाठी जो लागणारा आपल्याला जो
आयुर्वेद आहे तो त्यांनी जसं तसं त्यांना सांगितलं. आणि त्या त्यांनी काय केलं की पुनर्वसू आत्रेयांची ना तो परत शिकवला. पुनर्वसू आत्रेयांनी त्यांचे शिष्य अग्निवेश, नंतर कोण भेल, जतुकर्ण, पराशर आणि हरित ह्या सगळ्यांना तो शिकवला. आता माझा अंदाज आहे की तुम्ही इथपर्यंत लिहू शकता की बाबा भारद्वाजापर्यंत, आणि तिथून पुढे तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर पुनर्वसू आत्रेयांनी त्यांच्या शिष्यांना शिकवला, 6 शिष्यांना शिकवला, असं लिहू शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल की हे डिसेंड ऑफ आयुर्वेदा फ्रॉम गॉड टू मॅनकाइंड, म्हणजे देवांपासून हे शास्त्र आलेलं आहे. ब्रह्मा हे सृष्टीचे सर्जन करते, त्यांच्यापासून दक्ष प्रजापतीला, दक्ष प्रजापासून अश्विन कुमारांना मिळाला, अश्विन कुमारांपासून तो इंद्र, इंद्र जे देवाचे देव असं मानलं जातं, द लीडर ऑफ गॉड किंवा देवांचे प्रमुख त्यांना म्हणलं जातं. आणि तिथून पुढे तो कुठे कुठे गेला तर आत्रेय ऋषींकडे गेला, भारद्वाज ऋषींकडे. भारद्वाजांकडून त्यांनी पुनर्वसू आत्रेयांना सांगितला, पुनर्वसू आत्रेयांनी त्यांच्या 6 शिष्यांना सांगितलं. ह्याला जनरल मेडिसिन म्हणतो आपण. जनरल मेडिसिन म्हणजे आपण ह्याला चरक संहिता किंवा ह्याच्यामध्ये आपण त्याचा उल्लेख करू शकतो. नंतर काश्यपांना त्यांनी काय केलं, मेनली पेडॅट्रिक मध्ये काम केलं. पेडॅट्रिक म्हणजे काय तर लहान मुलांचं शास्त्र, त्याला पेडॅट्रिक म्हणतो. ह्याचं त्याचं काय काश्यप संहिता झाली. आणि धन्वंतरी, धन्वंतरी म्हणजे सुश्रुत संहिता, पण धन्वंतरींनी तो सुश्रुतांना सांगितलं, आणि सुश्रुतांपासून त्याचं काय झालं, पुढे त्याचे ग्रंथ लिहिले गेले. असं त्याचं 3 ह्याच्यामध्ये डिवाइड झालं. म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण जनरल मेडिसिन, आता जे आपण म्हणतो ते काय चिकित्सा, त्याला आयुर्वेदामध्ये काय चिकित्सा म्हणतात. आणि त्याचं ते चरक संहिता आणि अष्टांग हृदय, अष्टांग हृदय हे वाग्भट्टांनी लिहिलं, तर त्याचा पूर्ण समावेश ह्याच्यामध्ये येतो. नंतर काश्यप संहिता, काश्यप संहितेचा उल्लेख कशामध्ये येतो मेनली, तर लहान मुलांचं जे एज्युकेशन किंवा लहान मुलांना होणारे जे आजार आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येतो. आणि धन्वंतरींनी जो आपण जे आता सध्या धन्वंतरींची पूजा करतो ना, आयुर्वेदाचा आपण त्यांच्यासाठी नमन करतो, तर ते धन्वंतरी त्यांनी तो सुश्रुतांना शिकवला आणि त्यांनी सुश्रुत संहिता लिहिली. आता इथं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच तिथं 3 भाग पाडले. इथं स्कूल ऑफ आयुर्वेदामध्ये सर्वात पहिल्यांदा 2च भाग होते. पुनर्वसू आत्र्यांचा असतो स्कूल ऑफ फिजिशियन, फिजिशियन म्हणजे जे जनरल सगळ्या आजारांवरती काम करतात. हा, आणि जे सर्जन, जे स्पेसिफिक सर्जरी किंवा एखाद्या गोष्टीची सर्जरी करतात, ते मध्ये देवदास धन्वंतरी. आणि मग नंतर तिसरे भाग तुम्हाला मी सांगितलं की काश्यप संहिता, जो पेडॅट्रिक मध्ये येतो. तर आता आपल्याला आयुर्वेदाच्या ब्रँचेस पाहायचे. आता आयुर्वेदामध्ये बऱ्याच ब्रँचेस आहेत, तर त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा कुठली ब्रँच येते तर काया चिकित्सा. आता मी ह्याचं तुम्हाला थोडक्यामध्ये नंतर सांगेन की काय चिकित्सामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक पॅरेग्राफ लिहावे लागू शकतो. तर काय चिकित्सा शालाक्य तंत्र म्हणजे आपण ज्याच्यामध्ये आता इयर, नोज, थ्रोट म्हणतो. इयर, इयर म्हणजे कान, नाक आणि घसा, तो शालाक्य तंत्रामध्ये येतो सेकंड भागामध्ये. काय चिकित्सा म्हणजे जनरल मेडिसिन येतं, आपले सगळे जनरल मेडिसिनचे आजार, म्हणजे डायबिटीस असेल, प्रमेह म्हणा, रक्तदाब म्हणा, बालदमा म्हणा, पांडू म्हणजे आपण अॅनिमियाला पांडू म्हणतो आयुर्वेदामध्ये. तर हे सगळे लोक काय चिकित्सामध्ये येतात. शालाक्य तंत्रामध्ये आपल्याला काय येतं, कान, नाक आणि घसा. तर ह्या सगळ्यांच्या ट्रीटमेंटला आपण शालाक्य तंत्र म्हणतो. शल्यतंत्रमध्ये सगळ्या सर्जरी, MS, आपण जनरल सर्जन जे म्हणतो की सगळं अपेंडेक्टॉमी किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन करणे किंवा भगंदर किंवा पाईल्स ऑपरेशन करणे किंवा हार्नियाचं ऑपरेशन करणे, हे जे काही जनरल सर्जरीज आहेत त्या जनरल सर्जरीज सगळ्या शल्यतंत्रामध्ये येतात. आता आगत तंत्र म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन, जे क्राईम आता होतात की म्हणजे सगळे क्राईम होतात बघा की म्हणजे ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक मेडिसिन्स वापरले जातात, की त्याचे ते डॉक्टर्स की किती दिवसापूर्वी ही बॉडीचा खून झाला असेल, किती वाजता खून झाला असेल, ते त्याच्या सॅम्पल्स वरनं आणि ते फॉरेन्सिक मेडिसिन, त्याला आगत तंत्र म्हणायचे पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये. नंतर भूतविद्या म्हणजे सायकेट्री, सायकेट्री म्हणजे आपली जी काही मानसशास्त्र आहे तर त्याचा ह्याच्यामध्ये वापर येतो. कौमारभृत्त, कौमारभृत्त म्हणजे पेडियाट्रिक्स, लहान मुलांचं जे सायन्स आहे. रसायन, रसायन आता ऍक्च्युली रसायन 2 प्रकारे रसायन आहे त्याच्याकडे, की आयुष्य वृद्धीसाठी असणारे रसायन किंवा आपण काय म्हणतो की आपलं आयुष्य आपलं हे तरुण राहण्यासाठी किंवा आपलं त्याला जे रसायनशास्त्र आहे त्याला ते एक रसायनशास्त्र. आणि हे जे रसायनशास्त्र की जे धातू आहेत त्या सगळ्या धातूंचा उपचार औषधांमध्ये करणे, ते एक रसायनशास्त्र. 2 गोष्टींचा उल्लेख रसायनामध्ये येतो. अँटी एजिंग, आता तुम्ही बऱ्याच बघता की अँटी एजिंग क्रीम बघता, कोरियन फेशियल मसाजेस बघता, तर हे रसायनशास्त्र आहे की ते पूर्वीच्या आयुर्वेदाच्या काळी होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही
योगासनांचा पण वापर, मग आता इथं रसायनशास्त्र जसं योगासनांचा वापर करून किंवा तुम्ही विभूतिपादामध्ये पण बघता की रसायन म्हणजे जे अशा काही गोष्टी होत्या की अशा काही सिद्धी प्राप्त करत होते ऋषीमुनी की त्यांच्या तपबलाने की त्यांचं आयुष्य हे खूप कमी दिसायचं. किंवा कारण त्याची तपस्या एवढी मोठी होती किंवा ते जे सिद्धी प्राप्त करायचे त्याच्याने त्यांचं आयुष्य किंवा अँटी एजिंग की एका ठिकाणी त्यांचं एज थांबायचं, त्याच्या पुढे वृद्धत्व त्यांना यायचं नाही किंवा त्यांचं शरीर जरी 90 वर्षाचं असलं तरी त्यांची शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता ही 25 ते 30 वर्षाच्या माणसा एवढी असायची अँटी एजिंग. कारण ते विभूतिपादामध्ये अशा काही गोष्टी होत्या की त्याच्यामध्ये ते प्रत्येक सूत्रामध्ये त्याचा तुम्हाला उल्लेख रसायनाचा येऊ शकतो. तसंच आयुर्वेद हे पण कसं तुम्ही आयुर्वेदाचा जर वापर केला त्याच्या ऋतुचर्येचा, दिनचर्येचा, आयुर्वेद शास्त्राचा, आहाराचा, विहाराचा, तर तो तुमचं आपोआपच एज काय होईल की तुमचं वय हे कमीत कमी 10 वर्षांनी मागे दिसायला लागेल. तुम्ही जर 50 वर्षाचे असाल तर तुम्ही 40 वर्षाचे दिसायला लागेल. अँटी एजिंग तुमची एक तुम्ही ती जे ऋतुचर्या किंवा आहारचर्या त्यामुळे तुमच्या शरीरावर उमटणारे, मनावर उमटणारे पडसाद काय होतील, कमी होतील. आता हे वाजीकरणा म्हणजे काय, तर इनफर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा फर्टिलिटीसाठी जे काही ट्रीटमेंट्स आहेत तर त्याचा उपचार काय होतं की हे वाजीकरणामध्ये येतो. आता हे जे काही हे 3 स्लाइड्स आहेत की चरक आणि हे, तर त्यांच्यानुसार पण जसं काय ओरिजिन किंवा आपण काय म्हणतो की कसं कसा आयुर्वेद डिसेंड आला, तर प्रत्येकाने तेच सांगितलं की साधारणतः प्रत्येकाने काय सांगितलंय की अकॉर्डिंग टू म्हणजे चरक संहिता. आता ह्या तिघांना आपण काय म्हणतो, बृहत्त्रयी म्हणतो. म्हणजे अं, वाग्भट, सुश्रुत आणि चरक या तिघांना बृहत्त्रयी म्हणतो. बृहत्त्रयी का म्हणतात, कारण का त्यांनी तिघांनी जी काही पुस्तकं लिहिली, म्हणजे चरकांनी चरक संहिता लिहिली, सुश्रुतांनी सुश्रुत संहिता लिहिली आणि अष्टांग हृदय कोणी लिहिलं की वाग्भट्टांनी लिहिलं. वाग्भट्टांनी काय केलं की आणि काश्यप संहिता जी काय आहे ती कश्यपांनी लिहिली की कौमारभृत्यासाठी. आणि पुराणामध्ये पण त्यांनी असंच सांगितलं की प्रत्येकाने हेच सांगितलं की सर्वात पहिल्यांदा कुणाकडे आलं की दक्ष प्रजापतीकडे हे ब्रह्माकडून आलं आयुर्वेद. त्याच्यानंतर आयुर्वेदाचा पुढं कुठं झाला प्रसार, तर दक्ष प्रजापतींनी काय केला की तो ह्यांना दिला, अश्विन कुमारांना दिला. अश्विन कुमार म्हणजे कोण होते, तर देवतांचे फिजिशियन होते. देवतांना ट्रीट करणारे हे होते ते अश्विन कुमार. तर त्या फिजिशियन कडे आला आणि तिथून पुढे काय झालं की त्यांचा पुढे इंद्राकडे आलं आणि इंद्राकडून मग पुढे आपल्या ह्याच्याकडे आत्रेयांकडे आला. आत्रेयांकडून पुढे ते खाली खाली भारद्वाज आत्रेयांकडे येऊन पुढे पुढे त्याचा प्रसार झाला. तर तसंच पुराणामध्ये काय सांगितलं जातं की दक्ष प्रजापती जर फर्स्ट प्रेचर होते, म्हणजे त्यांनी सांगितलं ब्रह्म घेतलं नाही त्यांनी. पुराणमध्ये सांगितलं की दक्ष प्रजापतींनीच पहिल्यांदा आयुर्वेदाचं ग्रहण केलं. नंतर त्यांनी ते आचार्य भास्करांना प्रजापतींपासून त्याचं नॉलेज मिळालं आणि त्यांनी त्यांच्या 14 शिष्यांकडे ते पाठवलं. फक्त पुराणांमध्ये थोडी वेगळी हिस्ट्री किंवा थोडं वेगळं ओरिजिन आहे की त्यांचं म्हणणं होतं की पुराणानुसार की पहिल्यांदा आपण काय बघितलं, ब्रह्म, दक्ष प्रजापती, अश्विन कुमार, इंद्र आणि मग परत भारद्वाज ऋषी, आणि त्याच्याकडून त्याचं 3 भागांमध्ये रूपांतरण झालं. तर तसं पुराणांमध्ये काय सांगितलंय की अकॉर्डिंग टू पुराणा की पहिल्यांदा दक्ष प्रजापतींनी घेतलं, त्याच्यानंतर त्यांच्याकडनं आचार्य भास्करांनी नॉलेज घेतलं आणि भास्कराचार्यांनी त्यांच्या 14 शिष्यांमध्ये त्याचं म्हणजे काय म्हणणार की वाटप केलं किंवा त्यांना 14 शिष्यांना त्यांनी शिकवलं. मग त्याच्यामध्ये कोणकोणते शिष्य आले, तर नकुल, सहदेव, धन्वंतरी, दिवोदास, काशीराज, अश्विन कुमार, यम, चावन्य, जानक, बुद्ध, जबला, पर्या, अगस्त्य आणि कावात. आता ही सगळी नावं तुम्हाला यातली काही ठराविक नावं लक्षात राहू शकतात. आता त्यातली कुठलं तर धन्वंतरी, देवदास, अश्विन कुमार, नकुल, सहदेव, काशीराज, यम पण लक्षात राहू शकतं हे नाव. अगस्त्य ऋषींचं पण नाव लक्षात राहू शकतं. तर ही न्यायची आणि इटीसी किंवा ऍटसेट्रा करा की इत्यादी असं पुढे तुम्ही लिहू शकता. 7-8 नावं लिहून फक्त 14 शिष्यांना दिलं आणि 5 शिष्यांची नावं लिहायची आणि इत्यादी करून पुढे सोडून द्यायचं. असं तुम्ही करू शकता. आता आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं की हे जे काही आहे ते आपण जे काही प्रकार बघितलेत प्रत्येक ह्याच्यानुसार, तर त्याचं प्रत्येकाचं थोडं थोडं डिस्क्रिप्शन बघायचं. आता आयुर्वेदाचे मेन
प्रिन्सिपल प्रिन्सिपल पण पुढे पाहिजे. तर आता ते प्रिन्सिपल किंवा मौलिक सिद्धांत कोणते? तर आयुर्वेदामध्ये त्रिदोष सिद्धांत, वात पित्त आणि कफ, हा एक काय आहे? त्रिदोष सिद्धांत आहे. आणि त्रिगुण सिद्धांत कोणता? तर सत्व, रज आणि तम, ह्या तीन गुणांचं जे काही आहे, तर त्याचं पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की तीन गुणांचा एक सिद्धांत आहे. नंतर सप्तधातू, सप्तधातूमध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि मज्जा. तुम्ही पुढे लिहून घ्या बरं का, मी जे सांगते ते. त्रिदोषामध्ये काय येणार आहे? वात, पित्त आणि कफ. त्रिगुणांमध्ये काय येतंय? सत्व, रज आणि तम. सप्तधातूंमध्ये काय येतंय? तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, हे काय आहे? सप्तधातू आहे. नंतर पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही काय आहेत? पंचमहाभूते. आणि अग्नी किती आहेत? 13 प्रकारचे अग्नी सांगितले. सगळ्यात महत्वाचे अग्नी कोणता आहे तिथलं? तर जाठराग्नी. हा, सगळ्यात महत्वाचं जाठराग्नी. आणि प्रत्येक हे 7 धातू जे आहेत आपल्याकडे, तर ह्या 7 धातूंचं जे आहे, तर तो पण काय आहे आपल्याकडे? 7 धातूंचे जे अग्नी आहेत त्याला आपण सप्तधातू अग्नी, आणि बाकीचे मग आपले हे अग्नी. तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? हे सगळे आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय? तर पहिल्यांदा आपण काय बघू की जे काही मी तुम्हाला सांगितल्या की हे चिकित्सेच्या ज्या गोष्टी सांगितल्या की बाबा शल्यचिकित्सा म्हणजे काय बा, तर त्याचं थोडं थोडं आपण काय करू, काय एक्सप्लेनेशन काय करू आपण बघू प्रत्येक. त्यालाच आपण काय म्हणतो? अष्टांग आयुर्वेद. म्हणजे आता तुम्ही योगामध्ये पण बघितलं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हा अष्टांग आहे योगामध्ये. आणि आयुर्वेदामध्ये पण आपलं हे काय आहे की ही 8 अंग सांगितलीत. कुठली कुठली 8 अंग सांगितली होती आपण? कायचिकित्सा, शालक्यतंत्र, नंतर शल्यतंत्र, अगततंत्र, भूतविद्या, कौमारभृत, रसायन आणि वाजीकरण, ही 8 अंग आयुर्वेदाने सांगितले. आता ह्यातलं थोडंसं काय सांगितलं की अष्टांगाचं जे काही वर्णन आहे आपण, किंवा अष्टांगाचं जे आपण वर्णन आहोत, ते आपण सर्वांत पहिल्यांदा काय करणार आहोत? पाहणार आहोत. अष्टांगामध्ये पहिलं काय आहे? काय. काय म्हणजे काय? तर आपल्या शरीराला आपण काय म्हणतो? काया असं म्हणतो. हा, तर काय म्हणजे शरीर, आणि शरीराची चिकित्सा म्हणजे काय? तर काया चिकित्सा, असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आणि काया शब्दाचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे अग्नी. कळलं का? काया शब्दाचा दुसरा अर्थ काय येतो? की अग्नी असाही येतो. आणि या काया अग्नीची चिकित्सा म्हणजे काय आहे की, तर तिला आपण काय म्हणू शकतो? की काय चिकित्सा असं म्हणू शकतो. आता तुम्ही विचार करा, जोपर्यंत माणूस जिवंत आहे किंवा तोपर्यंतच हा कायाग्नी काय असतो? म्हणजे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंतच हा कायाग्नी आपल्याकडे असतो. कायाग्नी शांत झाला म्हणजे काय झालं? तर आपल्याला मरण आलं, किंवा मरण आलं असं म्हणू शकतो. तर ते संहितेमध्ये त्याचा एक सुंदर श्लोक आहे. ते काय म्हणतात की शांतो अग्नी भ्रियते युक्ते चिरंजीव त्यन्नमया. म्हणजे काय की त्यांचं म्हणलं की अग्नी शांत झाला की मनुष्याचं काय होतं? की तो चिरंजीवी होतो. चिरंजीवी होतं म्हणजे काय होतं? की त्याचं आयुष्य संपतं. तो चिरंजीवी होतो. म्हणजे चिरंजीवी म्हणजे काय? तो मरण पावतो, किंवा त्याचा चिरंजीव झाला म्हणजे असं, असं चिरंजीव झाला असं म्हणण्यापेक्षा म्हणजे एक प्रकारचं तसं त्याला असं आर्टिस्टिक शब्द वापरल्यासारखा वापरला गेला त्यांनी. नंतर सेकंड काय आहे? तर आपण बघितलं की शालाक्य तंत्र किंवा ऊर्ध्वांग चिकित्सा, असा आपण त्याचा एक अर्थ घेऊ शकतो. तर ऊर्ध्वांग चिकित्सा म्हणजे काय? तर ऊर्ध्व अंग म्हणजे आपले हे जत्रूच्या पासूनच्या वरच्या ह्यांना ऊर्ध्वांग असं म्हणतो. म्हणजे कान, नाक आणि घसा त्याच्यामध्ये येतो ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये. म्हणजे जत्रू भागाच्या वरच्या भागाच्या चिकित्सेला, कान, नाक, डोळ्यांचे रोग, यालाच काय म्हणायचं? शालाक्य तंत्र सेकंड जे आले ते, त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की प्रामुख्याने शलाका यंत्राचा वापर केला जातो, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? म्हणून पण त्याला शालाक्य तंत्र. छोट्या छोट्या शब्दात लिहून घ्या. इथे शलाकेचा पण वापर केला जातो, म्हणून त्याला शालाक्य तंत्र असंही म्हणतात. कान, नाक, घसा इत्यादी अवयवांचं परीक्षण करण्यासाठी, किंवा त्यातील मळांची खडा, आता कानामध्ये मळ असतो, किंवा नाकामध्ये कोणी चुकून पेन्सिल घालतं, खडा घालतं, तर तशा वस्तू काढण्यासाठी काय करतो आपण? शलाकेसारख्या गोष्टींचा वापर करतो आपण. तर कानामध्ये काढण्यात क्रोकोडाईल फोर्सेप येतात. क्रोकोडाईल म्हणजे मगरीच्या तोंडासारखी अशी कात्री असते, अशी एक खाली असतं आणि असं वर असतं. आणि ती आपण काय करतो? ओटोस्कोप किंवा बॅटरी टाकून काय करतो?
एक्सटेंड करतो आणि असा आत टाकून त्या क्रोकोडाईल फोर्सेपनी असं ते शलाकेसारखे असे लांब असतात. नाकात पण नेझल ह्याला सेप्टम बघायला आपण बॅटरी टाकून जेव्हा त्याच्यावरती वस्तू काढतो तेव्हा पण आपण फोर्सेप सारखा चिमटा असतो असा. तर ते शलाकेसारख्या काडीचा वापर करतात किंवा नळीप्रमाणे असते, पोकळ असते, म्हणून तिला काय म्हणलं जातं, आपण त्याला शालाक्य तंत्र असं म्हणतो. आता तिसरं शल्यतंत्र. आता शरीराला शल्यचा अर्थ काय? शरीराला जे पीडा देते ते शल्य. हम्म कुठलं पण आपण म्हणतो ना शल्य, तुला कुठलं शल्य बोचतंय, तू इतकी का दुःखी आहे की तुला कुठलं शल्य बोचतंय, आपण असं वाक्य वापरतो. तर शल्य म्हणजे काय की शरीराला पीडा देणारी एखादी वस्तू, तिला आपण शल्य म्हणतो. मग ती शरीराबाहेर काढून शरीराला पीडा देणारी जी वस्तू किंवा जी गोष्ट आहे ती शरीरातून बाहेर काढण्यासाठी जे काही उपाय केला जातो त्याला आपण काय म्हणतो, शल्य चिकित्सा. मग आता शल्य चिकित्सेमध्ये शस्त्रकर्माबरोबरच अग्निकर्म पण केलं जातं. म्हणजे अग्निकर्म म्हणजे आता तुम्ही बघता कॉटरी वापरतात सध्या मॉडर्न याच्यामध्ये. तुमचं ऑपरेशन करताना रक्तस्राव होऊ नये, तर रक्तस्राव होऊ नये म्हणून पूर्वी काय करावं लागायचं की प्रेस करावं लागायचं आणि मग 2 सेकंद थांबून प्रेस केल्यानंतर क्लॉट आपोआप प्लेटलेट कॉगुलेट व्हायचे तिथे आणि ब्लिडिंग स्टॉप व्हायचं. पण आता काय करतात की खूप ब्लिडिंग होऊ नये म्हणून पटपट 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 कॉटरी असते, म्हणजे इलेक्ट्रिक हे असतं, ती जाळते, त्या ब्लड व्हेसलला जाते, पटपट पटपट ब्लिडिंग होणे. मग त्यामुळे काय झालं, ब्लड लॉस कमी होतो. ब्लड लॉस कमी झाला की पेशंट रिकवर व्हायचे चान्सेस चांगले वाढतात. ब्लिडिंग कमी झालं की एचबी कमी होत नाही आणि ऑपरेशनला पण ब्लिडिंग स्टॉप झालं की वस्तू तिथल्या दिसायला सोपं जातं. तर तसं शस्त्रकर्माबरोबर अग्निकर्माचा पण वापर हा शल्यतंत्रामध्ये होतो. म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही मस म्हणता ना, ब्लॅक मस येते ती जाळली जाते अग्निकर्माने, किंवा पाईल्स किंवा फिशर मध्ये पण त्याला नॉट बांधून काय केलं जातं, त्याच्यावरती मिठाचं पाणी किंवा त्याच्यामध्ये अग्निकर्मासारखं किंवा ते काम करतं. किंवा भस्म किंवा मोड आलेले किंवा पाईल्सचे मोड आलेले किंवा क्षार वापरून त्याच्यामध्ये ते थ्रेड मध्ये काय करतात, तो थ्रेड क्षारामध्ये भिजवला जातो आणि तो थ्रेड त्या पाईल्स वरती लायगेट केला जातो आणि आपोआपच काय होतं, अग्निकर्मासारखी चिकित्सा होते आणि ते कट होतं आपोआपच. असं जे काही आहे त्याला आपण काय म्हणतो, त्या गोष्टींचा वापर आपण काय करतो, शल्यचिकित्सामध्ये केला जातो. मग शल्यचिकित्सामध्ये काही पण आपण म्हणजे लोखंडाचा तुकडा, काडी, दगड, काही गोष्टी जे बाहेर शरीरातून बाहेर काढण्यासाठी किंवा कुठलं पण ऑपरेशन करण्यासाठी, व्रणाचा विनिश्चय करण्यासाठी आपण शल्यतंत्रामध्ये हे केलं जातं. आता तिसरं काय आहे की आपलं सॉरी चौथं काय आहे की आपलं आगत तंत्र किंवा फॉरेन्सिक मेडिसिन आपण जे म्हणतो ते. तर त्याच्यामध्ये काय झालं केलं जातं फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये, मी तुम्हाला सांगितलं की फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये सगळंच येतं की क्राईम चिकित्सा येते किंवा सापांचे जे विष असतात ते वेगवेगळ्या प्रकारची विष, की त्याचा आघात झाल्यावर काय करायचं किंवा त्याच्यासाठी काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख साधारणतः किंवा ह्याच्यामध्ये येऊ शकतो. आता भूतविद्या सायकेट्री इथं आपण मानसशास्त्रज्ञ म्हणतो, पण आयुर्वेदानुसार ग्रह चिकित्सेचा उल्लेख इथं जास्त आहे. ती भूतपिशाच्या ती जे बाधा व्हायच्या, म्हणजे आता ऍक्च्युली ते सायकोलॉजिकली काहीतरी आजार असतील, पण ते भूतपिशाच्या ती बाधा असं पूर्वी मानलं जायचं आणि त्याच्यावरती असणारे मंत्र, होम, हवन, ह्या ज्या उपचार केला जातो त्याला आपण भूतविद्या किंवा हे म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रसायनशास्त्र सांगितलं की त्याचं 2 भागामध्ये हे होतं. हा नंतर किंवा त्याला आपण जरा चिकित्सा असं पण म्हणू शकतो की म्हातारपण किंवा वार्धक्य किंवा वृद्धत्व जे आहे, तर ते काय करायचंय आपल्याला, ती चिकित्सा म्हणजे जरा चिकित्सा, माणसाचं वृद्धत्व येऊ नये, त्याचं वार्धक्य लांब राहावं, त्यासाठी शरीराचं बल, आरोग्य हे आपल्याला काय करायचंय, वाढवायचंय, कारण वृद्धावस्थेमध्ये ते हळूहळू कमी होत जातं. तर तसं आपल्याला ते स्मृती वाढवायची, दीर्घायू करायचंय, नंतर बुद्धीने चांगलं करायचंय, त्याच्यानंतर शरीराच्या बलाने चांगलं करायचं. तर ती जी काही रसायनादी क्रिया, उत्तम रसायनादी धातूंची प्राप्त करण्यासाठी, शरीराचं वर्ण वाढवण्यासाठी, शरीराचं आयुष्य वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, तर तिला आपण जरा चिकित्सा किंवा आपण काय म्हणू शकतो, रसायन चिकित्सा असा आपण त्याचा उल्लेख करू शकतो. ही रसायन चिकित्सा काय करते आपलं, की वयस्थापन करते, की आपलं वय वाढू देत नाही. मग त्याच्यामध्ये आपली आयु, मेधा म्हणजे बुद्धी, बल, आरोग्य, रोगाची प्रतिकारशक्ती, रोगाशी लढण्याची, तर ही सगळं इम्युनिटी आपलं सगळं काय करतं, रसायन तंत्रामध्ये आपलं वाढतं. कौमारभृत्य म्हणजे पेडॅट्रिक, मी तुम्हाला सांगितलं की जे काही बाल
अवस्थेतील जे काही बालचिकित्सा आपण असं त्याला म्हणू शकतो, की 16 वर्षाच्या खालील किंवा आता सध्या पूर्वी 16 म्हणायचे, आता 18 वर्षाच्या खालील मुलांना पेडॅट्रिक मध्ये कन्सल्ट केलं जातं. कारण 18 वर्षानंतर आपल्याला मतदानाचा हक्क येतो. 18 वर्षापर्यंत पेडॅट्रिक समजलं जातं. तर 18 वर्षाच्या खालील जी मुलं आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बाल म्हणतो. आणि या वयांची मुलांची चिकित्सा काय केली जाते, बालचिकित्सा हे म्हणून केली जाते. यामध्ये बालकाचा आहार, मातेचा आहार, बालकाचे स्तन्यासाठी लागणार किंवा स्तन्य जे प्यायसाठी, स्तन्यासाठी का स्तन्य प्यायला पाहिजे, किंवा स्तन्याचं महत्व काय, कसं पाजायचं, किंवा त्याला दूध बिघडलं असतं कुठले, आईचे दूध बिघडले असतं कुठले कुठले उपचार करायचे, किंवा बाळाला कुठले कुठले हे 13 कर्म करायची, किंवा त्याचं 5व्या वर्षापर्यंत कसं पालन पोषण करायचं, तिथून पुढे कसं पालन पोषण, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला बालचिकित्सेमध्ये आढळतो. आणि नंतर सगळ्यात शेवटची चिकित्सा कुठली तर वाजीकरण चिकित्सा. आता वाजीकरण किंवा वाज म्हणजे काय, तर घोड्याला आपण काय म्हणतो, वाज. मग घोड्याप्रमाणे शरीर शक्तिमान होण्यासाठी किंवा त्याच्या उपभोगास समर्थ होण्यासाठी जी काही आपली चिकित्सा पद्धती वापरली जाते, उपभोगास म्हणजे घोड्याप्रमाणे आपली शक्ती व्हायला पाहिजे किंवा उपभोगासाठी आपलं शरीर बनवणारी जी चिकित्सा पद्धती आहे तिला आपण काय म्हणू शकतो, वाजीकरण. यामध्ये काय होतं की शुक्राचं बल, जे शुक्र धातू आहे आपल्या शरीरातला, म्हणजे पुरुषांच्यात सीमेन म्हणू शकतो, स्त्रियांच्यात मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये जी काही औषधं आहेत शुक्र वाढवण्यासाठी, शुक्राचं बळ वाढवण्यासाठी किंवा नपुंसकत्व कमी होण्यासाठी, इन्फर्टिलिटी कमी होण्यासाठी, तर ती जी काही चिकित्सा आहे किंवा अपत्य प्राप्ती देणारं जे शास्त्र आहे किंवा त्याचा अपत्य प्राप्तीसाठी किंवा आपल्या ह्याचा घोड्याप्रमाणे उपभोग घेण्यासाठी जे काही तंत्र आहे, किंवा स्त्रियांना पण काय म्हणतात आपण, स्त्रियांना त्यांच्या फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी व्यवस्थित बनवणारं जे काही तंत्र आहे, त्या सगळ्यांसाठी जे काही तंत्र आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, वाजीकरण तंत्र किंवा हे म्हणू शकतो. आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय, चरक संहिता ही साधारणतः काय चिकित्सेसाठी वापरली जाते, सुश्रुत संहिता ही शल्यतंत्रासाठी वापरली जाते, आणि काश्यप संहिता ही बालतंत्रासाठी विकसित आहे. आणि शक्यतो ह्या सगळ्यांचा वापर आपण काय करतो, कुठं ना कुठं आपण त्याचा वापर करू शकतो. आता ह्याच्या पुढचं आपल्याला काय बघायचंय की आयुर्वेदानुसार काय बघायचे आपल्याला, की सिद्धांत बघायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा सिद्धांत बघितला होता आपण, पंचमहाभूत सिद्धांत. मी तुम्हाला सांगितलं की जे काही पंचमहाभूत आहेत, तर ती पंचमहाभूत आपण बघितले होते की पंचमहाभूत, आता ह्याचा चौथा जो पॉइंट आहे पंचमहाभूत सिद्धांतामध्ये तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय. तर 5 पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता पृथ्वी महाभूताचं आपण पहिल्यांदा काय बघू की कसं आहे बघू. पृथ्वी महाभूताचे गुण लिहून घ्या. पृथ्वी महाभूत कसं असतं, गुरु म्हणजे जड असतं, वजनाने जड असतं, स्थूल आहे, स्थिर असतं, आणि त्याच्यामध्ये गंध हा गुण काय असतो, प्रकर्षाने असतो. आणि ते कसं असतं, पार्थिव असतं. आणि पार्थिव द्रव्य जी काही शरीरामध्ये आहेत किंवा जडपणा, स्थिरता, संघात म्हणजे कठीणपणा, असे जे काही सगळ्या गोष्टी आहेत की शरीराचा उपचय किंवा पुष्टी करतात, हे काय करतात, पृथ्वी महाभूत शरीराचा उपचय किंवा काय करतात, ते पुष्टी करतात. म्हणजे शरीरामध्ये जड, स्थिर, कठीण, गौरव जसे अवयव आहेत त्यांना काय म्हणतात, उदाहरणार्थ कुठलं, तर आपली हाडे, आपले दात, आपले नखे, आपले स्नायू, आपली त्वचा, तर ह्या केस, आपली विष्ठा, हे सगळं काय आहे, पार्थिव आहेत. तर हे कसं आहे की पृथ्वी महाभूताचा गंध हा गुण आहे, आणि त्याचं सगळे गुणामध्ये काय येतं की गंध हा गुण आला, आणि बाकीचे त्यांचे हे काय कसं आहे, ते गुरु आहे, म्हणजे जड आहे, स्थिर आहे, कठीण आहे, वजनाला जड आहे, भरीव आहे. आणि अवयवामध्ये कुठले कुठले अवयव येतात, तर हाडे, दात, नखे, विष्ठा, त्वचा, हे सगळं पृथ्वी महाभूतामध्ये येतं. आणि नाक पण कशामध्ये येतं, तर कारण गंध हा गुण आहे, मग नाकाचा गुण कोणता, गंध. तर नाक पण पार्थिव पृथ्वी द्रव्यामध्ये येतं, सेन्स ऑर्गन. आता आप महाभूताचे द्रव्य कसं असतं, तर ते कसं असतं, शीतल असतं, शीतल म्हणजे शीत, थंड असतं. त्याच्यानंतर गुरु असतं. गुरु म्हणजे थोडस आपण जड म्हणून, जड असं नाही म्हणू शकत, पण स्निग्ध असतं. गुरु म्हणजे असं
त्याला म्हणायचं की पाणी खूप प्रमाणात एकत्र आलं की त्याला एक प्रकारचा फोर्स असतो, म्हणून त्यांनी त्याला गुरु असं नाव दिलं असतं. नंतर ते स्निग्ध असतं. स्निग्ध असतं म्हणजे पाण्याने आपल्या त्वचेला पण मऊपणा येतो बघा, तो एक प्रकारचा स्निग्धता असतो पाण्यामध्ये. नंतर मंद म्हणजे हळूहळू कार्य करणारं असतं. त्याच्यानंतर सांद्र म्हणजे घन आणि द्रव्य याच्या मधलं असतं, म्हणून त्याला सांद्र म्हणलंय. आणि रस आणि चव हा गुण त्याच्यामध्ये काय असतो, प्रधान पूर्ण असतो, किंवा प्रधान गुण कुठला असतो, रस, किंवा आपण त्याला म्हणू शकतो चव. हम्म. आणि हे पाणी आप महाभूत काय करतं, तर शरीरामध्ये स्नेह निर्माण करतं. हम्म. आप महाभूत काय करतं, तर शरीरामध्ये स्नेह निर्माण करतं. नंतर शरीरामध्ये जे वाहणारे कुठले कुठले येतात, आणि हे काय करतं, इंद्रियांचं पोषण करतं आणि तर्पण करतं. तर जे काही आपल्या शरीरामध्ये रस, मध, मेद म्हणजे फॅट, आपल्या शरीरामध्ये रस, मेद, कफ, कफ धातू जो आपण कफ त्रिदोषामध्ये जो कफ बघतो तो कफ, पित्त, आणि मूत्र आणि स्वेद हे आप्य किंवा जलीय आहेत. हं. आणि जीवा ही रस किंवा ग्रहण करणारी आपली जी जीवा आहे ती पण कशी आहे की आपमहाभूताचं त्याच्यामध्ये काय असतं, आधिक्य असतं. बरेच सगळे पंचमहाभूत सगळीकडेच आहेत, पण काही अवयवांमध्ये त्याचं सगळीकडे पंचमहाभूत आहेत, फक्त काही ठिकाणी त्यांचं आधिक्य आहे. तर त्या आधिक्य असणाऱ्या आपण गोष्टी पाहतोय. तर आता आपमहाभूतामध्ये साधारणतः जिभेला काय म्हणू शकतो आपण, चव किंवा रसना कळते, तर तिच्यामध्ये आपमहाभूताचं आधिक्य आहे. आता तिसरं कुठलं आहे, तेज महाभूत. तेज महाभूतामध्ये आपण काय बघणार आहोत, तर तेज महाभूताचे गुण काय आहेत की रुक्ष्ण, वृक्ष असतो अग्नी, तीक्ष्ण असतो, उष्ण उष्ण असतो. नंतर कसा असतो की तो, त्याचं कसं असतं प्रामुख्याने, की दाह भावना किंवा एक जळण्याची प्रवृत्ती असते त्याच्यामध्ये. तर असं काय आहे की तेज महाभूत किंवा ते असं उष्ण ते, आणि असं एक प्रकार त्याला काय म्हणतो, डोळ्याला पण दाहक असतं ते असं. तर अग्नीचे हे सगळे गुण आपल्याला काय करतात, तसं दिसत. आता तुम्ही बघा की एखाद्या झाडाला अंकुर येतो तर त्याची मुळं खाली जातात आणि कोंब वर येतो, तर ते काय असतं, तिथं पण तेज विपाक काम करत असतो. त्याच्यामुळे मुळं खाली जातात आणि कोंब काय होतो, वर वाढतात. हे काय आहे, तिथं पण काय वायुमोहभूत आणि अग्निमोहभूत दोन्हींचं आधिक्य आपल्याला दिसून येतं. तर रोपाच्या वाढीमध्ये काय असते की पृथ्वी काय करते, मूळ आधार देते आपल्याला. अं तसंच काय करतं की जल काय करतं त्याला, अणुरेणूंना जल काय करतं, त्याला वाढायला किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये मदत करतं. नंतर अग्नीमुळे त्याच्यामध्ये अंकुर उत्पत्ती होते, आणि वायूमुळे तो काय करतो, वरती वरच्या वरच्या दिशेने वाढत वाढत जातो. तर हे काय आहे की आपल्याला तेज महाभूताविषयी आपल्याला कळलं. नंतर पुढचं काय आहे की मी तुम्हाला सांगितलं त्याचे गुण काय आहेत, वृक्ष, तीक्ष्ण, उष्ण, विशद म्हणजे स्वच्छ करणारं, सूक्ष्म, असं काय ते गुणाचं आहे. आणि तेज महाभूताधिक्य असलेले द्रव्य म्हणजे शरीरामध्ये दाह पचन करणारी गोष्टी, म्हणजे आता शरीरामध्ये आपल्या त्वचेचा वर्ण किंवा प्रभा जी आहे ती पण ही तेज महाभूतामुळे, शरीराचं वर्ण, शरीराचं रूप, शरीराचे डोळे, डोळ्यांमध्ये तेज महाभूताचं सगळ्यात जास्त आधिक्य असतं. तर हे सगळं तेज महाभूताचे आधिक्य असणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर वायू, पित्ताची उष्णता पण तेजामुळेच येते. पित्त जो दोष आहे त्याची उष्णता तेजामुळे, ते अग्नीचं महाभूत त्याचं आधिक्य असल्यामुळे येते. आता चौथा वायू. वायू कसा असतो, एकदम कोरडा असतो. हा. नंतर तो वृक्ष असतो कोरडा असल्यामुळे. मग विशद म्हणजे स्वच्छ करणारा असतो, वायू पण वाऱ्याने सगळं उडून जातं, स्वच्छ करतं तसं. त्यानंतर त्याच्यामध्ये लघु गुण असतो, वायूचं सगळ्यात महत्वाचं काय, तो लघु आहे, हलका आहे. नंतर स्पर्शानेच कळतो, तो असा कळतो का आपल्याला नाही, तर स्पर्श गुणप्रधान असलेला आहे. आणि वायवीय म्हणजे काय की शरीरात वृक्षता, हलकेपणा असणाऱ्या किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे वायवीय द्रव्यांना ज्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आता थोडक्यात त्यामध्ये श्वसन आलं, डोळ्याची उघड झाप आली, नंतर काय आलं की निरनिराळ्या स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, विस्तरण. किंवा आता बघा तुम्ही वात आपल्याला ह्याच्यामध्ये पण बघितलं की कफपंगू, पित्तपंगू, आणि त्याच्याने हे धातू आपल्याला त्याला वाहणाऱ्याला किंवा त्यांना हालचाल करायला काय करतो, तर वायूच मध. कफपंगू आहे, पित्तपंगू आहे, पण त्यांना शरीरात सगळीकडे न्यायचं काम कोण करतो, तर वायू. वायू काय करतो, त्यांना सगळ्यांना इकडं तिकडं न्यायचं कार्य करतो. रसाचं संचरण, रक्ताचं संचरण जे काही शरीरात होतं ते वायूमुळे होतं. किंवा जिथे जिथे इथं स्नायूंच्या आपल्याला इथं सायनसेस असतात,
जे काय पोकळी पोकळी आहे ते आकाश आहे, आकाशामध्ये पण तिथं पण वायुमोदाभूताचं आधिक्य असतं. आता आकाशामध्ये काय बघितलं की आकाशाचे गुण काय आहे, तर सूक्ष्म आहे, विशद म्हणजे ते पण स्वच्छ करणारे, लघु आहे ते पण लघु गुणाचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, आणि प्रधान गुण कोणता आहे आकाशाचा, शब्द. अं? नाद निर्माण करतं एक प्रकारचा किंवा शब्द निर्माण करतं. आता जिथं जिथं शरीरामध्ये पोकळ्या आहेत किंवा लाघवता उत्पन्न होते तिथं तिथं काय आहे की आकाश महाभूताचं काय असतं, आ- आधिक्य असतं. मग आता त्याच्यामध्ये आकाश महाभूतापासून काय होतं की आपल्याला अं आकाश महाभूताचं आधिक्य असणाऱ्या ठिकाणी आपल्याला काय करतं की आता इथे कानामध्ये पोकळी आहे, तर तिथं आपल्याला शब्द सगळ्यात महत्वाचं कर्ण हा त्याच्यामध्ये आकाश महाभूतामध्ये येतो, किंवा त्या सायनसेस मध्ये पण पोकळी आहे. तर तिथं पण आकाश महाभूताचं आधिक्य येतं. किंवा आपल्या जठराशयामध्ये पण थोडी तिथं पोकळी आहे, तिथं तेजाग्नीचं तर येतच, पण आकाश पण तिथं व्यापलेलं असतं. हे काय बघितले आपण, सगळी पंचमहाभूत बघितली आणि पंचमहाभूताचे गुण बघितले आणि त्यांच्याबरोबर येणारे हे बघितलं. तर मेजर प्रिन्सिपल मध्ये काय की आयुर्वेद काय म्हणतं की प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि ते पंचमहाभूतातच परत विलीन होणार आहे. आणि या तसं मग ती पंचमहाभूत कोणती, त्या पंचमहाभूताचे गुण काय आणि त्यांचे महत्वाचं कुठल्या कुठल्या अवयवामध्ये आपल्याला प्राधान्य, त्यांचा गुण काय महत्वाचा. म्हणजे आता आपण पाहिलं की आकाश महाभूताचा गुण शब्द आहे, वायू महाभूताचा आपण काय पाहिलं की स्पर्श आहे. तर तसं नंतर आपण काय पाहिलं, तेज महाभूताचा आपण चक्षु किंवा डोळे दिसणे आहे, अग्नी. नंतर आपण काय पाहिलं की क हे ह्या असं सगळ्या प्रत्येक गोष्टींचं आपण काय करायचं, त्याचे गुण, त्याचे महत्व आणि कुठे कुठे प्राधान्य दिसतं असं थोड्या प्रमाणात आपण पंचमहाभूतांविषयी लिहू शकतो. आता दुसरं म्हणजे त्रिदोष. हम्म तर पुढचा क्लास कुणाचा आहे तुमचा? ते सरांचं आहे. हा, एक 5च मिनिटं मी आपण एक संपू, एकच कफ प्राधान्य संपू. तर मूलभूत सिद्धांतापैकी काय आहे, आयुर्वेद सगळ्यात मूलभूत सिद्धांतापैकी आयुर्वेदानुसार त्रिदोष, आपली प्रकृती जी आहे, तर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती काय आहे की म्हणजे 3 दोषांपासून आपलं शरीर बनलेलं आहे, वात पित्त आणि कफ. पण प्रत्येकामध्ये साधारणतः एकाच याचं प्राधान्य असतं. आणि दुसरा प्रमाणात आपल्याला दिसतो आणि त्याच्या तिसरा तर तरतम भावानेच दिसतो. म्हणजे वात पित्त आणि कफ या 3 दोषांनी आपलं शरीर, आणि हे 3 दोष आता आयुर्वेद काय म्हणतं, समदोषा हा सम अग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनहा स्वस्थ इत्यादी बियते. म्हणजे काय, समदोषा हा म्हणजे हे वात पित्त कफ तिन्ही दोष काय पाहिजेत आपल्याला, समान पाहिजेत. हम्म समदोषा हा सम अग्निश्च म्हणजे 13 प्रकारचे जे अग्नी आहेत ते सगळे सम पाहिजेत. समधातू मलक्रिया म्हणल्यानंतर मलक्रिया जी काही 3 पुरुष आहेत, म्हणजे आपला ते मलामध्ये मग स्वेद पण आला, पुरुष पण आला, विरीन पण आली. तर हे काय जे आहे मलक्रिया. आणि प्रसन्न आत्म इंद्रिय म्हणा म्हणजे नुसतं शरीर प्रसन्न असून चालत नाही, तर आपली आत्मा, आपली इंद्रिय, आपली मन हे प्रसन्न पाहिजे. आणि मग त्याला काय म्हणलं की त्या व्यक्तीला आपण स्वस्थ असतं किंवा स्वस्थ व्यक्ती असं आपण म्हणतो. समदोषा हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इत्यादी भी येते असं म्हणतं आयुर्वेद. तर त्यातले आपण आता 3 दोष बघणार आहोत. म्हणजे आता बघितलं की प्रत्येक झाडाला वाढताना काय लागतं की त्याच्यामध्ये पाणी लागतं, उष्णता म्हणजे सूर्य लागतो, किंवा अंकुर फुटायला पाणी, म्हणजे सगळ्याच गोष्टी लागतात त्याला, म्हणजे पोकळी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टींचं काय आहे की आपल्याकडे तसंच आपल्या शरीरामध्ये पण हे वात पित्त कफ काय करतात, प्रत्येक गोष्टीला पोषक व्यक्ती किंवा हे देण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काय लागते, आपल्याला गरज लागते. तर निसर्गामध्ये पण विसर्ग आदान असं पाहतो आपण, तसंच आपल्या शरीरामध्ये पण या 3 दोष तत्तम भावाने राहतात. आता कफ जो दोष आहे, पहिल्यांदा आपण कफ पाहू. तर कफ काय करतो, तर शरीराला काय करतो, बल देतो. हम्म शरीराला बल देणारा आणि शरीराची दृढता वाढवणारा किंवा शरीराची उत्साह, नंतर शुक्राचं बल, उपभोग घेण्याची शक्ती. तर या सगळ्यांना काय करतो की आपल्याला कफ काय करतो, उपयोग करतो. म्हणजे कफ काय करतो, शरीराला बल देतो, शरीराचं काय वाढवतो, दृढता वाढवतो. म्हणजे एक प्रकारची आपल्यामध्ये
निश्चयामध्ये तर दृढता असते, तर शरीरामध्ये पण एक प्रकारचा ठामपणा किंवा दृढता येते. असं लट 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 कापत नाही आपण, तर एक दृढपणे आपण उभं राहू शकतो. नंतर उपचय. उपचय म्हणजे काय करतो, शरीराला पुष्टी देतो, एक प्रकारचं असं वळण असतं, एक प्रकारचं एक बांधेसूद किंवा असं काय म्हणू शकतो की आपण शरीराला एक प्रकारचं वळण देतो. मांसाला एक वळण असतं किंवा एक प्रकारचं हे असतं, नुसतेच काटकुळे किंवा एकदमच असं नाही, तर एक प्रकारचं शरीराला पुष्टी देतो किंवा हे देतो, उत्साह आणतो. नंतर शुक्राचा वृषता वाढवतो. वृषता म्हणजे शुक्र जे धातू आहे त्याचं बल वाढवतो. बल वाढवलं की आपोआपच उपभोग घेण्याची शक्ती पण काय होते, वाढते. या सगळ्याला काय असतं की कफच कारणीभूत असतो. शरीरात जिथं जिथं स्निग्धता लागते, निरनिराळ्या सांध्यांमध्ये, आता दोन सांधे काय करतात, घर्षण होऊ नये म्हणून तिथं प्रत्येक ठिकाणी एक लिक्विड असतं. तुमचं सांध्याचं घर्षण व्हायला लागलं की काय होतं की तुम्हाला सांधेदुखीचा त्रास चालू होतो. तर ते तिथं सांध्यांमध्ये स्निग्धता, जिथं जिथं स्निग्धतेची गरज आहे, दोन सांध्यांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून किंवा दोन गोष्टींचं घर्षण होऊ नये म्हणून, तर त्या सगळ्या ठिकाणी काय करतो, सांध्यांना एकत्र ठेवणे, शरीराची स्थिरता मेंटेन करणे, तसं शरीराचं बल करणे, आणि ह्या सगळ्या गोष्टींना काय करतो, सांध्यांमध्ये लुब्रिकेशनचं काम किंवा स्निग्धतेचं काम काय करतो, कफ करतो. नंतर आता हे शरीराविषयी झालं. तर स्वभावामध्ये काय काय, कफ व्यक्तीचं प्राधान्य ज्या व्यक्तीमध्ये असतं त्यांच्यामध्ये स्वभाव कसा असतो, तर त्यांचा स्वभाव क्षमाशील असतो. ते लगेच लोकांना क्षमा करून टाकतात, चुकलं तरी मनात ठेवत नाही, क्षमा करून टाकतात. क्षमाशील स्वभाव असतो एकदम त्यांचा. नंतर धैर्यवादी असतात ते, एकदम धीर धीर गंभीर किंवा धैर्य असतं, पेशन्स असतो त्यांच्यामध्ये, किंवा एखादी गोष्ट धैर्याने घेतात. लोभ नसतो त्यांना कशाचा. आणि हे सगळे काय आहेत की कफाचीच कर्मे आहेत. म्हणजे आता त्याचा श्लोक आहे, स्नेहो बंध हा स्थिरत्वंच गौरवम वृषता बलम क्षमा धृती लोभश्च कफकर्म विकारंजम. म्हणजे काय, स्नेहता वाढवते, बंधत्वाचं काम करते, बंध किंवा जोडून ठेवण्याचं काम करते, स्थिरत्व वाढवते, गौरव वाढवते, वृषता म्हणजे शुक्र धातू वाढवते, बल म्हणजे बल वाढवते, मानसिक सृष्ट्या स्वभावात क्षमाशीलता, धृती म्हणजे बुद्धी वाढवते, धैर्य वाढवते, लोभ कमी करतं. अशी कफाचे कर्म किंवा कफ ज्याच्यामध्ये कफ धातूचं प्राधान्य आहे त्या गोष्टींचं इथं काय होतं, आपल्याला गोष्टी आढळून येतात. नंतर आपल्या ज्या काही क्रिया आहेत, शरीरातले जे क्रिया व्यापार चालू आहेत, तर त्यांची सगळ्यांची वाढ करणं किंवा त्यांना व्यवस्थितपणे चालू करणं, ह्या सगळ्यांना काय करतं, कफदोष काय करतो, मदत करतो. तर आपण कफदोषाचं पाहिलं, तर दुसरा काय पाहिजे आपल्याला, पित्तदोष. आता पित्तदोष काय करतं, तर पित्तदोषाने काय, आता डोळ्यांनी आपण जे पाहतो किंवा शरीराचं तापमान, आपल्या शरीराचं तापमान एक प्रकारे नॉर्मल ठेवलं जातं की साधारणतः फॅरनहाइट मध्ये घेतलं तर ते 98.7 असतं, आणि डिग्री सेल्सिअस मध्ये घेतलं तर ते 37.4 असतं. तर ते तसं आपल्या शरीराचं तापमान नीट ठेवण्याचं काम कोण करतं, तर पित्त करतं. नंतर आपल्या डोळ्यांनी बघण्याचं तेजाचं काम सगळ्यात जास्त कोण करतं, तर डोळ्याचं काम हे पित्त धातूनी किंवा पित्ताने होतं. अजून काय होतं पित्ताच्या कर्माने, की आपल्या शरीराचा रंग किंवा गौरवर्ण हा प्राकृत ठेवणे, हे पण म्हणजे भ्राजक, पित्त, रंजक, पुढे परत प्रत्येकाचे प्रकार आहेत, पाच पाच प्रकार आहेत. ते पण मी तुम्हाला फक्त पाच प्रकारांची नावं सांगेन, त्याचं आता वेगवेगळी कर्म नाहीत सांग, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला गरज नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं की शरीरावरती पित्ताचं काम काय होतं, की पित्ताचे कार्य म्हणजे कृष्ण किंवा गौरवर्ण किंवा रंग प्राकृत ठेवणं, हे काम पण काय आहे, पित्ताचं काम आहे. नंतर कोमलता, शरीरामध्ये एक प्रकारची कोमलता ठेवणे, हे पण काय आहे, पित्ताचं काम आहे. नंतर काय, भूक, तहान, बुद्धी, शौर्य, क्रोध आणि हर्ष, प्रसन्नता, या सर्वांना काय करतं, शरीरातील पित्तच कारणीभूत असतं. कुठलं कुठलं, आपल्या भुकेला, पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पटकन भूक सहन होत नाही, त्यांना भूक लागली की लगेच खायला लागतं, त्यांना पित्त होतं. नंतर राग पण लवकर येतो, त्यांना खूप लवकर राग येतो, त्यांना खूप लवकर टक्कल पडतं केसांना, कारण त्यांचा केस लवकर गळतात, टक्कल पडतं त्यांना लवकर. नंतर त्यांची बुद्धी एकदम तीक्ष्ण असते, पटकन ग्रास्प करतात, कुठली पण गोष्ट फास्ट शिकतात ते, फास्ट. नंतर शौर्यवीर असतात, एकदम शौर्यशाली पराक्रमशाली असतात, क्रोध लगेच येतो, हर्ष आनंद लगेच होतो, मोह पण असतो त्यांच्याकडे थोड्या प्रमाणात. आता वात प्रकृती. आता वात प्रकृतीमध्ये काय पाहणार आहोत, की शरीरातील सर्व हालचाली, मी तुम्हाला नाही का, म्हणजे कफ पंगू असतो, पित्त पंगू असतो, वातच त्यांना शरीरामध्ये इकडून तिकडे सगळीकडे नेतो.
आणि ह्या सगळ्या हालचालींचं काम जे करतो तो वायू, म्हणजे हृदयाचं स्पंदन असू दे, रेस्पिरेशन असू दे, आपलं डोळ्यांची हालचाल किंवा उघडझाप असू दे, माझ्या हातांची हालचाल असू दे, स्नायूंची हालचाल असू दे, माझं पळणं, माझं चालणं, माझं धावणं, माझं बोलणं, ह्या सगळ्यांना काय करतो वायू मला सहकार्य करतो, किंवा वायूची मला काय होते, वायूची गरज लागते या सर्व ठिकाणी मला. म्हणजे पित्तपंगू, कफपंगू, पंगू, मलधातवाहा, म्हणजे पित्तपंगू आहे, पित्त दोष पंगू आहे, कफपंगू आहे. पंगू म्हणजे त्यांना हालचाल करता येत नाही. पंगो मलधातवाहा म्हणजे मल, जे काही त्रिमल पाहिलेत आपण ते पण पंगू आहेत, म्हणजे स्वेद, लघवी आणि स्टूल किंवा आपलं जे म्हणतो ते. आणि मलधातवाहा म्हणजे धातू 7 प्रकारचे, हे सगळे पंगू आहेत, ते स्वतःहून हलू शकत नाहीत. वायुन यत्र नियंते तत्र गच्छन्ति मेघवत, म्हणजे जसं वायू जिकडं तिकडं नेतो, म्हणजे त्याला उपमा दिली. जसं वायू काय करतो ढगांना किंवा मेघांना इकडं तिकडं नेतो, वायू काय करतो ढगांना इकडून तिकडं आकाशात हलवतो, तसं हा वायू काय करतो पित्त, कफ, मल आणि धातू ह्या सगळ्यांना इकडून तिकडे फिरवायचं काम, किंवा ह्याचं काम काय करतो वायू करतो. शरीराच्या सर्व क्रियांना प्रेरणा देणारा काय असतो वायू असतो. मनावर नियंत्रण पण काय करतो वायूच ठेवतो. मनावर नियंत्रण नसेल तर, वायू दोष प्रकोपित झाला तर मनावर नियंत्रण राहत नाही. नंतर कान, नाक आदी इंद्रियांना आपापले शब्द, गंध आदी विषय ग्रहण करण्यास प्रेरणा देणारा पण कोण असतो, प्रवृत्त करणारा वायूच असतो. जठराग्नीला, पचनशक्तीला प्रदीप्त करणारा, बघितलं ना तुम्ही ऑक्सिजन, की झाडांना की आपण लाकूड जाळलं त्याला हवा दिली की ते पेटतं जोरात, तसं आपल्या जठराग्नीला प्रदीप्त करणारा पण काय आहे वायूच आहे. अशा तऱ्हेने प्राकृत वायू काय करतो, शरीराचं काय करतो धारण करतो, आणि जर तो बिघडला तर तो शरीराला काय करतो पूर्णपणे नाश करू शकतो शरीराचा. मग आता अशा तऱ्हेने काय करतं, सर्व क्रिया काय आहेत? दोषांच्या अधीन आहेत. दोष जर नीट कार्यरत असतील तर काय होतं, शरीराचे क्रिया व्यापार काय होतात की व्यवस्थित चालू राहतात, आणि म्हणजे शरीराची वाढ चांगली होते, भूक चांगली लागते, आपल्याला कुठले रोग उत्पन्न होत नाहीत. परंतु हे जेव्हा दोष बिघडतात तेव्हा शरीरातील निराळ्या तर काय करतात, ते दोष बिघडले की शरीरातील जे निरनिराळे धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, यांना पण काय करतात बिघडवतात, आणि काय करतात मलांना बिघडवतात. म्हणून काय म्हणतात की दूषित करतात, म्हणून त्यांना दोष म्हणतात. त्यांना दोष का म्हणतात कळलं का तुम्हाला? दोष हे स्वतः आधी बिघडले की ते काय करतात, मग शरीरातील सगळ्या रस, रक्त, मांस, मेध ह्या धातूंना बिघडवतात, नंतर 3 मौलांना बिघडवतात, आणि म्हणून त्यांना दूषित करतात, म्हणून त्यांना दोष म्हणतात. हम्म. आता इथं एक उदाहरण दिलंय की एखादा पक्षी किती पण लांब उडाला तरी त्याची सावली काय होते, पक्षाला सोडून जाते का? कधीच नसते. त्याप्रमाणे दोष आणि शरीर यांचा काय आहे संबंध आहे. स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि रोग झाला तर तो बरा करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, या त्रिदोषांचं ज्ञान काय पाहिजे आपल्याला आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या जगातील पदार्थांचे त्रिदोषावरती जे परिणाम आहेत ते निरोगी आणि रोगी दोन्ही अवस्थेत काय आहेत आपल्याला महत्वाचे आहेत. कारण का की जरी व्याधी झाला तर तो कुठल्या दोषांमुळे झाला, दोष प्रकोपित झाल्यामुळे झाला का दोष कमी झाल्यामुळे झाला, हे सगळं पाहून आपल्याला त्यानुसार ट्रीटमेंट किंवा उपचार ठरवावे लागतात. म्हणून आपल्याला दोष माहित असणं हे महत्वाचे आहे. आता आपले 2 आज महत्वाचे सिद्धांत झाले आयुर्वेदाचे, एक तर पंचमहाभूत सिद्धांत झाला, त्रिदोष सिद्धांत झाला, आणि आपण 8 अष्टांग पाहिली. आयुर्वेदाचं पहिल्यांदा उत्पत्ती शब्द, आयुर्वेदा शब्दाची उत्पत्ती पाहिली, आयुर्वेदाचं प्रयोजन पाहिलं, त्याची परिभाषा पाहिल्या, त्याचं ओरिजिन पाहिली, त्याची हिस्ट्री पाहिली, त्याच्यानंतर आपण त्याच्या अष्टांग पाहिली 8, आणि सिद्धांतामध्ये आज आपण 2 सिद्धांत पाहिले. हा, तर हे सगळं हे करा. उद्याच्या तासामध्ये आपण पुढचा दोष आणि बाकीचे जे सिद्धांत आहेत, प्रिन्सिपल्स आहेत ते पाहू. यात काय डाऊट्स आहेत का? काही शंका आहेत का? नाही नाही मॅडम. नाही. समजलं ना सगळ्यांना? हो. हो फास्ट मॅडम. होत नाहीये ना, अडचण नाहीये ना काही? नाही थोडं मॅडम. फास्ट, थोडं स्लो घ्या, म्हणजे मीडियम, म्हणजे लई स्लो बरं पण बरं. नाही. हा.